श्री स्वामी समर्थ. म्हणजे उद्या आहे 17 ऑगस्ट 2026. उद्या आपल्या श्रावणातला पहिला श्रावण सोमवार आलेला आहे आणि सोबत अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग म्हणजेच काय आणि प्रभावी योग म्हणता येईल त्याला, तो म्हणजेच काय तर उद्या पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी सुद्धा एकत्र आलेली आहे. आता श्रावण सोमवार पहिला आणि नागपंचमी एकत्र आल्यामुळे खूप जणांना आपल्याला प्रश्न पडला आहे की ताई, श्रावण सोमवारचा उपवास सोडताना नागपंचमीचा सुद्धा उपवास आहे किंवा नागपंचमी सुद्धा असणार आहे, तर या दिवशी आपण नैवेद्य काय दाखवायचा आहे आणि कुठला नैवेद्य करून आपण तो उपवास सोडायचा आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की नागपंचमीच्या दिवशी आपण गॅसवर कुठल्याही प्रकारचा तवा किंवा कढई ठेवलं जात नाही. चिरणं, कापणं ह्या गोष्टी केल्या जात नाही. काढणं असेल, दळणं असेल किंवा शेतात नांगरणी करणं असेल, धान्य कापणी करणं असेल, हे सगळ्या गोष्टी केल्या जात नाही उद्याच्या दिवशी म्हणजेच नागपंचमी दिवशी. तर मग अशा पद्धती असताना किंवा ही आमच्याकडे परंपरा आहे, तर आम्ही आता श्रावण सोमवारचा उपवास सोडताना किंवा श्रावण सोमवारी आम्ही कशा पद्धतीने नैवेद्य दाखवावा आणि उपवास कशावर सोडायचा याबद्दल आम्हाला माहिती द्या. आणि अजून एक प्रभावी उपाय तो म्हणजेच काय, श्रावण सोमवारी किंवा श्रावणातला कुठलाही श्रावण सोमवार तुम्ही हा करू शकणार आहेत. तो म्हणजेच काय, मनातील कुठलीही तुमची इच्छा असेल, कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला श्रावणातल्या प्रत्येक श्रावण सोमवारी किंवा कुठला एकही श्रावण सोमवारी आपल्याला 21 बेलपत्राचा, 21 बेलांच्या पानाचा आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय किंवा तोडगा करायचा आहे. तो कशा पद्धतीने करायचा आहे, आपल्याला सेवा त्याच्यावर कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर नक्कीच माझी युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवेच्या व्हिजिट करा. त्यावर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे. लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.